मित्रांनो यावर्षी ना ॲपलने एक इंटरेस्टिंग प्रॉडक्ट हे मॅकबुक निओ हे लॉन्च केलेलं आहे. म्हणजे ह्याची जी चिपसेट आहे ना ती आयफोन 16 प्रो वरती जी चिपसेट होती फोनवरती ती ह्या मॅकबुक वरती आलेली आहे. आता आमच्या ऑफिसमध्ये हा जवळजवळ 11-12 तारखेला काहीतरी आमच्याकडे आलेला मागच्या महिन्यात, म्हणजे एक महिनाभर कैवल्य वापरतोय. ऑनेस्टली स्पीकिंग मी कैवल्यला ना त्याचे जे ऑनेस्ट ओपिनियन्स आहेत मॅकबुक निओ बद्दल ते विचारणार आहे. कारण की जेव्हा आम्ही याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ केला तेव्हा मी क्लिअरली सांगितलं की मला आवडलेला आहे तो, स्टुडंटसाठी जबरदस्त आहे. पण ॲक्च्युली महिनाभर यूज केल्यानंतर कैवल्यला काय वाटलेलं आहे हे त्याच्याच शब्दात आपण ऐकूया. चला चालू करूया. पण त्याआधी मित्रांनो अशी व्हिडिओ आणत असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. कैवल्य ये इकडे इकडे इकडे. माईक लावलाय ना? हा माईक लावलाय. बरं मला सांग ओव्हरऑल हा तू विकत घेशील का? म्हणजे जर का तुला आता स्वतःचे पैसे घालून विकत घ्यायचं तर घेशील का? हो. अच्छा म्हणजे डिरेक्ट. मला वाटलं थोडं अवघड असेल उत्तर की काही काही गोष्टीत घेईन वगैरे असं म्हणजे हो म्हटलेला आहे तो का? जर विंडोजची कम्पेअर केलं आपण तर ना हा खूप जास्त चांगला आहे. एक तर मॅक ओएस खूप चांगला आहे, त्यांचं ऑप्टिमाइज्ड आहे, बॅटरी लाईफ चांगली मिळते आणि ओव्हरऑलच सगळं चांगलं आहे. प्रोसेसर वगैरे सगळं छान आहे. बरं आता आपण एक एक डिटेलमध्ये जाऊया. ह्याचा डिस्प्ले कसा आहे? डिस्प्ले तुला आवडला का? म्हणजे आता 60,000चा मी जर का एक विंडोजचा दुसरा लॅपटॉप घेतला आणि ह्याचा, तर तू कुठला प्रिफर करशील? म्हणजे ह्याचा डिस्प्ले चांगला आहे नाहीये काय म्हणशील? तर विंडोज मध्ये ओलेड वगैरे पण येतं. पण 60,000मध्ये मिळेल? 60,000 मध्ये ओलेड नाहीये. हा मग ह्या प्राइस रेंज मध्ये सांग. ह्याच्यामध्ये 60,000 मध्ये हा 13 इंचचा IPS LCD डिस्प्ले, पण हा 2K च्या वरती सपोर्ट करतो आणि HDR आणि डॉल्बी विजन पण. हा डॉल्बी विजन आहे त्यामुळे मल्टीमीडियासाठी एस्पेशली बघताना खूप छान आहे. पण ऑडिओ कसं आहे? ऑडिओ पण डिसेंट आहे. जर आपण विंडोजशी कम्पेअर केलं तर खूप छान आहे. चांगला आहे ना? खूप छान. सो अगेन हे बघ आपण काय करतो माहिती का, ऍपल टू ऍपल कम्पेअर करायला पाहिजे की 50-60 हजाराचा जर का आम्ही एक विंडोजचा लॅपटॉप घेतला आणि मी मॅकबुक निओ घेतला तर मग कुठला मी घेईन? तर या डिस्प्लेच्या बाबतीत आपण मॅकबुक निओ घेऊ. परफॉर्मन्सच्या बाबतीत हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की याच्यामध्ये स्मार्टफोनची चिपसेट आहे ती परफॉर्म करते का? तर रिसर्चसाठी किंवा स्क्रिप्टिंगसाठी ब्राउझिंग आणि भरपूर टॅब्स माझे उघडे असतात. 30-35 टॅब्स तरी मिनिमम उघडे असतात माझे क्रोमचे. तर काही इश्यू नाही आला मला, कधीच नाही काही इश्यू आला. जर वेब ब्राउझिंग वगैरे करत असाल तर एकदम भारी आहे. म्हणजे आता परत आपण विंडोजकडे 50-60 हजाराचा आपण विंडोजचा घेतला आणि हा घेतला तर दोघांचे परफॉर्मन्स सिमिलर म्हणता येईल का? ह्याचा तू म्हणशील की त्याच्याहून चांगला आहे? ह्याचा जास्ती चांगला आहे कारण का ह्याचा सिंगल कोरच 3800 येतो, जे विंडोजचे 2000 किंवा 1500च्या आसपास असतात. म्हणजे इव्हन बेंचमार्क्स मध्ये सुद्धा सिंगल कोर मध्ये हा जास्त चांगला जातो. मल्टी कोर मध्ये ऑब्व्हियसली ते जातील, पण सिंगल कोर आपल्याला आपण जे ब्राउझिंग वेब ब्राउझिंग मल्टीमीडिया वॉच करणं ह्याच्यासाठी सिंगल कोर जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आय थिंक दॅट इज गुड. सो इव्हन परफॉर्मन्सच्या बाबतीत कैवल्याच्या हिशोबाने दिस इज क्वाईट अ गुड. सो म्हणजे आता दोन सगळ्यात महत्वाची कारणं जी होती ती ऑलरेडी आपल्याला माहिती आहे का तो लिटरली आउट ऑफ स्टॉक सगळीकडे झालाय. ऍपलला लिटरली A18 प्रोचे एक्स्ट्रा ऑर्डर्स द्यायला लागलेले आहेत मॅन्युफॅक्चरला, ते जी डिमांड एवढी आहे ते हे करण्यासाठी. बरं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय काय नोटीस केलेत तू? तर मेन म्हणजे प्रॉब्लेम मला रात्री काम करायला आवडतं म्हणजे अंधारात, पण ह्याला बॅकलिट कीबोर्ड नाही. हा मेन प्रॉब्लेम मला फेस होतो. नाही पण बॅकलिट कीबोर्ड पाहिजे. आजकाल बरेचसे विंडोजचे लॅपटॉप ते अगदी 40,000 मध्ये सुद्धा कधी कधी ते बॅकलिट कीबोर्ड देतात. त्यामुळे अंधारात जर का तुम्हाला जास्त काम करायचं असेल तर प्रॉब्लेम नक्की आहे कारण तुम्हाला कीबोर्ड दिसणारच नाही. सो या दॅट इज वन प्रॉब्लेम. अजून असा मेन असा प्रॉब्लेम नाही, पण जर मी लोकल LLM रन करत होतो तर ते गंडूनच जातो तो. अच्छा हे बघा आता तो काय करतो माहिती का, एखादी प्रो गोष्ट करतोय. क्लिअरली मी सांगतो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल, इव्हन हेवी फोटोशॉप वगैरे करायचं तर तुम्ही ह्याच्यावरती करू शकणार नाही. पण तेच जर का तुम्हाला वर्ड वापरायचं असेल, गुगल डॉक्स वापरायचे असतील, रिसर्च करायचं असेल, ब्राउझिंग करायचं असेल, व्हिडिओज वगैरे बघायचे असतील, जबरदस्त आहे. त्या गोष्टींसाठी ते ह्याचं जे यूज केस आहे ते तेच आहे की मला भरपूर टॅब्स ओपन करायचे, रिसर्च करतोय मी, डॉक्युमेंट्स वगैरे बनवतोय, LLM वगैरे वरती म्हणजे लोकली नाही पण मी ChatGPT किंवा जेमिनी वगैरे वापरतोय. येस फॉर दॅट इट इज गुड. पण लोकली जर का तुम्ही कुठले LLM रन करत असाल तर अवघड आहे. अगदीच तुला मग ते जेमिनीचं E4B किंवा E2B वगैरे छोटे छोटे जे मॉडेल्स आहेत 1 GB ते असे छोटे मॉडेल्स ते केले तरी तो स्लो चालतो ना. आणि मी अजून एक नोटीस केलं कारण माझ्या मॅकबुक प्रो वरती सुद्धा मी लोकली 20 GB मॉडेल रन करत होतो, त्याची बॅटरी धपा डाऊन होते. म्हणजे नॉर्मली 15-18 तास चालेल, पण जर का मी लोकली LLM रन केलं ना लिटरली 2-3 तासात ती बॅटरी संपते. इतकं ते पॉवर हंग्री होतं. सो येस त्याच्यासाठी हा नाही. बरं बिल्ड क्वालिटी
कशी आहे याची? बिल क्वालिटी एकदम प्रीमियम आहे. एकदम म्हणजे युनिबॉडीचे सगळं, काही टेन्शन नाही. पोर्ट्स बटन्सच्या बाबतीत दोनच USB पोर्ट आहे, त्यात 3.0 आहे आणि एक 2.0. इथे अजून एक पोर्ट पाहिजे होता, ऍटलीस्ट मॅक्सेफ द्यायला पाहिजे होता चार्जिंग साठी द्यायला पाहिजे होतं. 3.5 mm जॅक आहे, काही प्रॉब्लेम नाही. USB टाईप आहे किंवा बाकी दुसरं काही नाही, पण खूपच हँडी आहे. म्हणजे वजनाच्या बाबतीत सुद्धा 1 किलो 100 ग्रॅम वगैरे असं, बॅगेत जरी टाकलं तरी इट शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. इथं ना मला थोडा कलर गेल्यासारखं वाटलं. हे सुद्धा जरा आहे का इश्यू याच्यामध्ये? आता मी हा फक्त बॅग मध्ये ठेवतो आणि काढतो, पण हा कॉर्नर एक्सपोज नाहीये तरी पण ह्याचा कलर जातोय. हा, इथं जर का तुम्ही बघितलं तर थोडं मेटल दिसतंय इथं या कॉर्नरला. अगदी छोटीशी गोष्ट आहे. एनोडायझिंग जी प्रोसेस आहे ती थोडी त्यांनी तिथं काटकसर केलेली दिसते माझ्या हिशोबाने. आणि अजून एक गोष्ट विसरलो, एक म्हणजे हा बेस व्हेरियंट आहे 256 GB चा, ह्याच्यामध्ये मला टच आयडी नाहीये. तो मेन प्रॉब्लेम, माझा बोट पहिले तिकडे जातो. M1 मध्ये ते आहे, हा ह्याच्यामध्ये नाहीये. बर, तर पण ह्याच्या 512 GB मध्ये आपल्याला मिळतं बरोबर? हा, 512 GB मध्ये. हे बघा, जर का तुम्ही घेऊ शकत असाल तो एक 10,000 रुपये एक्स्ट्रा टाकून तर टच आयडी वाला घेऊ शकता. बेस व्हेरियंट मध्ये तुम्हाला टच आयडी मिळत नाही. वरच्या व्हेरियंट मध्ये सुद्धा बॅकलिट कीबोर्ड नाहीच आहे अख्ख्या ह्याच्यामध्ये, तर ते तर तुम्हाला मिळणार नाही. कीप दॅट इन माइंड. अजून एक गोष्ट मला आवडते, याचे कलर्स. ह्याच्यामध्ये जो एक लाईट पोपटी कलर, सिट्रस कलर अतिशय उत्तम आहे. स्टँड आउट होताल तुम्ही, दॅट इज फॉर शुअर. आणि बॅटरी तुझ्या युसेज मध्ये किती चाललेली आहे तासात सांग मला? मी नॉर्मली यूज केला तर मला 10 तासापर्यंत जाते बॅटरी लाईफ नॉर्मल युसेजवर, पण जर हेवी युसेज केला तर 6 तास चालतं. आय थिंक दॅट इज क्वाईट गुड इनफ. म्हणजे विंडोज मध्ये तर कुठलाही तुम्ही लॅपटॉप घ्या 50-60 हजाराचा, मला वाटतं तेच 6-7 तास बॅटरी जाईल. ह्याची नॉर्मल युसेज मध्ये 10 तास, हेवी युसेज मध्ये 6 तास, विच आय थिंक इज व्हेरी व्हेरी गुड. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता हे बघा, हा व्हिडिओ का केला मी, कारण की ऍक्च्युअल रिअल वर्ल्ड युसेज तुम्ही जेव्हा करता, 24 तास तो डिव्हाइस वापरत असता, तेव्हा एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह असं, आणि ते मला कैवल्यकडनं पाहिजे होतं. आणि जे मी माझ्या अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये हिंदीमध्ये होतं किंवा ह्याच्यावरती सुद्धा केलेला शॉर्ट केलेला होता, त्याच्यामध्ये मी क्लिअरली सांगितलं की आय थिंक दिस इज वन ऑफ द मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट्स. आता इथं महत्वाचं हे, जर का 60,000मध्ये तुला M1 किंवा M2 मिळाला तर तू घेशील का? तू मॅकबुक निओ घेशील? तर मी स्वतः M1 यूज करतोय. अच्छा. M1 मधनं ह्याच्यावरती शिफ्ट झालाय, तर मला डिफरन्स तर वाटतोय हा जास्ती बेटर आहे असं मला वाटतं. M1 पेक्षा M1 M2, कारण की M2 सुद्धा मला वाटतं 70-80-70-75 हजारला मिळत असेल आता. 80 पर्यंत मिळतो, 85 पर्यंत 80-85 पर्यंत मिळतो. ठीक आहे, मग तू म्हणशील की M1 M2 घेण्यापेक्षा तुम्ही हा घ्यावा. 60,000मध्ये स्पेशली स्टुडंट डिस्काउंट बरोबर 59,900 मिळतोय, तर त्याच्यासाठी हा चांगला आहे. जर का तुमचं बजेट 80 किंवा त्याच्या वरती असेल ना, तर मग M3 M4 विल बी बेटर. म्हणजे परफॉर्मन्सच्या बाबतीत ते चांगलं. मॅकबुक एअर M3 M4 तुम्ही घेऊ शकता. दॅट इज व्हॉट इट इज. हे बघा, हे आम्ही व्हिडिओज करतो कशासाठी? एक तर रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत पोहोचावेत आणि तुमचं जे बाईंग डिसिजन आहे ते परफेक्ट व्हावं म्हणून. तसं मी हा मॅकबुक निओ जर का कुठं असेल तर तो टॅग सुद्धा करतोय, नक्की जाऊन बघा. थँक्यू कैवल्य. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड सगळ्यांबरोबर शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा करेक्ट डिसिजन घेतला आला पाहिजे. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.